जगाच्या अर्थकारणामध्ये बदल घडून येऊ शकेल वाईट पद्धतीने अशा कुठल्याही बातम्या मागच्या 24 तासामध्ये आलेल्या नाही आहेत. इराण अमेरिका युद्ध हे आता न्यू नॉर्मल लेवलवरती गेलेलं आहे. वेगळं काही तिथे होत नाही आहे. इराण 20% प्रीमियम घेऊन तेल विकत आहे. इस्रायलकडनं वेगळ्या काही बातम्या नाही आहेत. मग आता काय तर 2-3 दिवस वन वंडर स्टॉक मार्केट कंपन्या म्हणजे कुठे तर साऊथ कोरिया, तैवान आणि जपान इकडे पडझड दिसते. स्वाभाविक आहे, मागचे 20 दिवस 25 दिवस जे काय प्रचंड पद्धतीने तिथे जी रॅली झालेली आहे ती आता कमी कमी येते. त्यापेक्षा भले आपण प्रोडक्ट कंपनीवाले नसू, वी आर प्रोसेस ओरिएंटेड, पण आपल्याकडे ब्रॉड बेस्ड मार्केट आहे. BSE आणि NSEचं जर का एकत्रीकरण करून कंपन्या बघितल्या तर अंदाजे 8,000 कंपन्या येतात. त्यांच्यातल्या 1000 कंपन्या या निश्चितच चांगल्या आहेत. हां, आता व्हॅल्यू चेन कशी वाढवायची हे गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यावरती आपण काही बोलायला नको. लेट स्टिक्स टू आवर ओन पॉलिसी विथ रेफरन्स टू इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजीज आणि आपल्याला आपल्या धोरणामध्ये काय चांगल्या पद्धतीने बदल घडून येऊ शकतो. आपण बदल केला, GDP आपसूक वाढेल. आपली वाढली, देशाची पर्सेंटेजमध्ये 100% वाढेल. आज आपण काय जाणून घेऊया. नमस्कार मंडळींनो, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. गेले काही दिवस आपण RBI पॉलिसी टर्मिनॉलॉजीज या संदर्भामध्ये बघतोय. उगीच फापट पसारा करून मोठा आवडण्यापेक्षा इट इज बेस्ट टू स्टिक टू आवर पॉलिसी. ओके, मग आता कालचा आपला विषय होता एक्सटर्नल डेट. आता एक्सटर्नल डेट पार्ट 2मध्ये आपण जाणून घेऊया की या याच्यामध्ये मुख्यतः देशाला कुठल्या कुठल्या पद्धतीने कर्ज लागतं, सेव्हिंग्स टू GDP रेशोमध्ये कुठले देश आघाडीवर आहेत, आणि असं पण काही आहे की काही देशांची एक्सपोर्ट्स प्रचंड आहे, पैसा खूप येतो, पण त्यांच्या याच्यावरती डोक्यावरती कर्जसुद्धा खूप मोठी आहेत. आता जसं तुम्हाला मला लोन घ्यावं लागतं, मग ते लोन घरासाठी असेल, गाडीसाठी असेल किंवा होम इम्प्रूव्हमेंटसाठी असेल. आपण काय करतो तर आपल्या याच्यातलं म्युच्युअल फंड असेल, शेअर्स असेल तर ते आपण विकतो आणि त्याद्वारे आपण लोन घ्यायच्या ऐवजी ते फायनान्सेस तयार करतो. जेव्हा घर घ्यायची वेळ येते तेव्हा आपण आपसुकच बँका किंवा हाऊसिंग कंपन्यांकडनं घेतो. मग तसंच जसं आपल्याला लोन लागतं तसंच देशाला सुद्धा दररोजचा गाडा चालवण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स तयार करण्यासाठी लोन लागतं. आता हे लोन प्रोडक्टिव्ह कामासाठी असेल तर निश्चितच येणारी काही वर्ष चांगली जातात. मग आता या याच्यामध्ये 2 पद्धतीने लोन घेतलं जातं. एक लोकल लेवलवरती म्हणजे फ्रॉम नॅशनल लेवल, आणि दुसरं असतं ते एक्सटर्नल डेट म्हणजे लोकल डेट आणि एक्सटर्नल डेट. मग आता हे एक्सटर्नल डेट कुठलाही देश का बरं घेतो तर ते अशासाठी की बाहेरच्या देशातनं जेव्हा आपल्याला स्वस्त व्याजदरामध्ये लोन मिळतं आणि ते लॉंग ड्युरेशनवरती मिळतं तर त्यावेळेला प्रेशर ऑन द ॲसेट टू पे इज ऑन द लोअर साईड. प्रेशर ऑन द ॲसेट टू पे इज ऑन द लोअर साईड. ओके, जसं कोऑपरेटिव्ह बँका किंवा कदाचित नॅशनलाइज बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि प्रायव्हेट बँका यांच्याकडनं कदाचित हायर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये लोन असेल, नॅशनलाइज बँकेकडनं कदाचित लोअर रेट ऑफ इंटरेस्टवरती लोन असेल. एकच लक्षात घ्या, इंडिव्हिज्युअलला जसं सिबिल आहे तसंच देशाला फिस्कल डिसिप्लिन आहे. इंडिव्हिज्युअलला जसं सिबिल आहे तसंच देशाला फिस्कल डेफिसिट आहे. या फिस्कल डेफिसिटचं मूल्यांकन देशाच्या सगळ्या इकॉनॉमिक परिस्थितीवरती येतं. म्हणजे ऑलिम्पिकच्या चिन्हांसारखं आपण म्हटलं, GDP चांगली कधी होईल तर तेव्हाच जेव्हा स्टेट फायनान्सेस चांगले असतील. त्याच्यानंतर आपण म्हणूया की ट्रेड डेफिसिट कमी असेल, त्याच्यानंतर फिस्कल डेफिसिट कमी असेल, त्याच्यानंतर काय बॅलन्स ऑफ पेमेंट्स कमी असेल. मग हे GDP म्हणजे इंडिव्हिज्युअलचं इन्कम. मग ही GDP जर का सगळ्या देशातल्या लोकांची चांगली झाली तर देशाची GDP चांगली येते. आता ते केव्हा होईल जेव्हा वी इन्क्रीज आवरसेल्स इन टू द व्हॅल्यू. आपण या व्हॅल्यू चेनमध्ये वर गेलो तर जसं आपलं इन्कम वाढतं तसंच देशाचं इन्कम वाढतं. मग या याच्यामध्ये फिस्कल प्रुडन्स, फिस्कल डिसिप्लिन, फिस्कल स्टॅबिलिटी ही सर्वात महत्त्वाची. आता तुम्हाला सांगतो की अमेरिका हा वास्तविक जगातला सर्वात मोठा कंझ्युमर, खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे येणं त्यांच्याकडे अपेक्षित आहे. पण जर का एक्सटर्नल डेट या हिशोबाने म्हटलं तर डोळे एकदम जिम कॅरेसारखे ताडकन उघडतील. का तर एक्सटर्नल डेटमध्ये जगातला पहिला नंबर हा अमेरिकेचा लागतो. कारण दररोजचा खर्च असो अथवा इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट्स तयार करणं असो, अमेरिका सगळं काही तुमच्या आमच्या पैशावरनं तयार करते. गंमतशीर परिस्थिती की नाही. मग आता बघा, सेव्हिंग्स रेशो टू GDP हा जर का विचार केला तर चीन जवळपास 43-44% सेव्हिंग्स रेशो टू GDPमध्ये पर्सेंटेज घेऊन पहिल्या क्रमांकावरती, आपण 34% दुसऱ्या क्रमांकावरती आहोत.
अमेरिकेचा हिस्सा कुठे जातो? आपल्याबरोबर निम्मा 17.4 आणि हा डेटा अधिकृत आकडेवारीसह आहे. अमेरिकेचा जो डेटा आहे तो फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ सेंट लुईसनी जाहीर केलेला आहे. परत सांगतो की सेव्हिंग्ज रेशो टू GDPचा विचार केला तर चीन आपल्यापेक्षा सुद्धा पुढे आहे. म्हणजे जो काही पैसा त्यांना मिळतो त्याच्यातला 43-44% पैसा हिस्सा ते साचवून ठेवतात. आपण 34% आहोत. अमेरिका 17.5% आहे. प्रिसाईज 17.4. गंमतशीर परिस्थिती की नाही? मग आता असे पण देश आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट्सच्याद्वारे उत्पन्न मिळतं, पण कर्ज पण तेवढंच आहे. असं व्हायला पाहिजे का? निश्चितच नाही. नक्कीच काहीतरी धोरणांमध्ये प्रॉब्लेम आहे का? बघूया उद्या परवाच्या भागांमध्ये. स्टे ट्यून्ड. असेच नवीन नवीन विषय घेऊन दररोज आपण भेटत राहूया. स्क्रिप्ट इकॉनॉमिक ॲनालिसिससाठी त्याला आपण म्हणूया की इकॉनॉमिक डेसिफर्ड ऑर इकॉनॉमी सिम्प्लिफाईड. धन्यवाद. हॅव अ गुड इन्व्हेस्टमेंट डे.